एकाच ठिकाणी, एकाच वेळी, एकाच घरात जीवन सुरू होतं आणि दुसऱ्या घरात जीवन थांबतं. नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक पाहिलेलं दृश्य सांगतो. आपण रोज पाहतो पण कधी थांबून विचार करत नाही. आज एकाच सोसायटीमध्ये, एकाच इमारतीत, एकाच घरात फुगे, फुलं, आनंद, एक नवीन बाळाचा जन्म. त्याच इमारतीत 2 मजलेवर शांतता, अश्रू आणि एक रिकामी खुर्ची. वृद्ध व्यक्तीचा मृत्यू. एकाच ठिकाणी, एकाच वेळी, एकाच घरात जीवन सुरू होतं आणि दुसऱ्या घरात जीवन थांबतं. हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मित्रांनो, हे सगळं कोण ठरवतं? हा योगायोग नाहीये. हा विश्वाचा, युनिव्हर्सचा नियम आहे. आता एक महत्वाची गोष्ट समजून घ्या. मी डॉक्टर आहे, विशेषतः मी लिव्हर यकृताचा डॉक्टर आहे आणि मला एक गोष्ट खूप स्पष्टपणे दिसते आणि आपलं शरीर सुद्धा एक असंच एक प्रकारचं आहे की यकृत दिवस रात्र काम करत असतं, तक्रार करत नाही, सुट्टी घेत नाही, थकत नाही. पण जेव्हा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, चुकीच्या सवयीमुळे, दारूमुळे, औषधाचा गैरवापरमुळे, तेव्हा यकृत लगेच इशारा देत नाही. पण ज्या दिवशी ते थांबतं त्या दिवशी शरीराचं बॅलन्स तुटतं. जसं एका घरात आनंद आणि दुसऱ्या घरात शांतता, तसं शरीरात बाहेरून सगळं नॉर्मल दिसतं पण आत यकृत हळूहळू हार मानत असतं. म्हणूनच लोक म्हणतात, डॉक्टर साहेब हे अचानक कसं झालं, हे अचानक कसं बिघडलं? नाही मित्रांनो, हे अचानक नाही झालं, ते हळूहळू झालेलं आहे, होत आहे. आणि भगवद्गीतेत ही सांगितलेलं आहे, आजचं तुमचं काम, आजचं खाणं, आजच्या सवयी, आजचा निर्णय, याचं फळ तुम्हाला उद्या मिळणार आहे. यकृत तुम्हाला उद्या देणार आहे. म्हणून रोज मी रुग्णांना सांगतो, आज तुम्ही ठीक असाल, रिपोर्ट्स नॉर्मल असतील, काही त्रास नसेल तर गर्व करू नका. तो ईश्वराने दिलेला एक ग्रेस पिरियड आहे असं मानू शकतो आपण. जसं एकाच सोसायटीत, एकाच घरात बाळ जन्माला येतं आणि दुसऱ्या घरात कोणीतरी शेवटचा श्वास सोडतो, तसं एकाच शरीरात कुठे हिलिंग आणि कुठे डॅमेज होऊ शकतं. मित्रांनो, एवढं मी सांगू इच्छितो की जीवन एक अनिश्चित आहे. यकृत शांत आहे आणि वेळ कोणासाठी थांबत नाही. एखाद्यावरती वेळ आली तर खूप खराब येऊ शकते. आजच दारूचं प्रमाण कमी करा, आहार सुधारा, वजन, बीपी, शुगर याच्यावरती ताबा ठेवा. जीवन ईश्वराच्या हातात आहे पण यकृताची काळजी नक्कीच तुमच्या हातात आहे. धन्यवाद.